सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमच्या घरात नेहमी काहीतरी अघटित घडत असतं का? तुमच्या घरात तुमच्या घराचं किंवा तुमचं स्वतःचं काहीतरी बिनसलेलं आहे का? तुमचा नाश होत चाललाय का? तुमच्या घराला कुणाची तरी नजर लागलाय का? तुमच्या घरात कोण असे लोक येतात ज्याने तुमच्या घराचं सर्व काही चांगलं असलेलं वाईट होत चाललंय, किंवा तुमच्या घरात आलेला पैसा हा अगदी त्याच क्षणी संपून जातो, आलेला पैसा पुरवठीस जात नाही। माता लक्ष्मी तुमच्यावर वृष्ट झाली आहे का? किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरचा नाहीसा झालाय का? तुमच्याकडे नेहमी आजार कटकटी झालेले आहेत का? ह्या सर्व गोष्टी आज तुमच्यासाठी खास अशा काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आले की ह्या गोष्टी केल्याने तुमच्या घरात जे काही संकट आहेत, जे काही अडचणी आहेत, ज्या काही तुमच्या घराला लागलेल्या नजरा आहेत, ह्या सगळ्या काही दूर होणार आहेत। कारण तुमच्या घरातच असे लोक येतात ज्या लोकांना तुम्हाला ओळखता येत नाही, आणि ते लोक तुमच्याकडून अशाच तुमच्या घरातल्या वस्तू घेऊन जातात की ज्याने तुमच्या घरातलं सर्व काही चांगलं खराब होत चाललंय। माता लक्ष्मी तुमच्यावर वृष्ट होत चालले। पैसा हे आपल्या जगण्याला खूप मोठा पैसा हा आधार आहे। जगण्यासाठी पैशांची खूप गरज आहे, आणि तो पैसाच आपल्याकडचा जर लोप पावत चालला, आलेला पैसा जर निघून गेला, तर आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही। आपल्या जीवनातले रंग जणू काही उडून जातात। प्रत्येक गोष्टीची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत त्या पैशांना सुद्धा आपण देत असतो, किंवा आपल्याला ते हवे असतात। रोजच्या जीवनात जगत असताना अगदी क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्ट खरेदी करत असताना किंवा जगण्यासाठी ज्या मूलभूत वस्तू आहेत ह्या खरेदी करत असताना आपल्याला पैशांची आटोकाट गरज पडत असते। आणि हे पैसे जर का टिकत नसेल, किंवा आपल्या घरात आलेला पैसा जातो कुठे आणि का जातो, ह्या सगळ्यांचे आज तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं ह्याच व्हिडिओतून मिळणार आहेत। बघा, आपण कुठेही राहा, गावात राहा किंवा शहरात राहा, आपण शेजार धर्म हा अगदी जोमाने पाळत असतो, किंवा आपण आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या किंवा वाईट लोक असू द्या, काही ना काहीतरी वस्तू आपल्या घरातून आपण देत असतो, आणि त्यातनं ज्या काही वस्तू देतो त्या वस्तूने आपल्या घरातली माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते, आणि आपण आपल्या पैशांचा लोप पावत जातो। आपल्या घरातला पैसा टिकून राहत नाही, घरात आजारपण किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात। आता ह्या कुठल्या वस्तू आहेत आणि कोण लोक आहेत जे तुमच्याकडे येतात? बऱ्याचशा लोकांना माहितीच नसतं की ह्या वस्तू आपण लोकांकडे मागितल्या तर त्यांच्या बाबतीत नक्की काहीतरी अघटित घटना घडू शकते, किंवा त्यांच्यासाठी ह्या वस्तू आपल्याला दिल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाही। आता बऱ्याच लोकांना माहिती असतं की ही वस्तू शेजाऱ्यांकडे मागायचीच नसेल, तरीही ते लोक जाणून बुजून शेजाऱ्यांकडे जातात आणि त्या वस्तू मागत असतात। कारण का? तर ते लोक आपल्यावर जळत असतात, आपला नाश होण्यासाठी ते लोक प्रयत्न करत असतात। अशा लोकांपासून नक्कीच सावध राहा। आता आपल्या नात्यातले असू दे किंवा आपल्या जवळचे असू द्या, त्यांना काही अशा गोष्टी पटवून द्या की ज्या गोष्टी आपण त्यांना पटवून दिल्याने ते लोक पुन्हा ती वस्तू आपल्या घरात मागायला येणार नाही। अशा कुठल्या वस्तू आहेत? संध्याकाळी खास करून काही लोक येतात। आता आपल्या घरातली जी पांढऱ्या रंगाची कुठलीही वस्तू असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, दही, दूध, मीठ, कुठली पण जी पांढऱ्या रंगाची वस्तू आहे, आपल्या घरात खाण्यासाठी जी पांढऱ्या रंगाची वस्तू वापरली जाते, अशी कुठलीही पांढऱ्या रंगाची वस्तू संध्याकाळी का किंवा पूर्ण अख्ख्या दिवसातून तरी ही पांढऱ्या रंगाची वस्तू त्यांना देऊ नये। भलेही त्यांनी ती वस्तू उसणी मागू द्या, काही लोक साखर मागतात, दूध मागतात, दही मागतात, संध्याकाळी आम्ही तुम्हाला देऊ किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला देऊ, अशा वस्तू आपल्या घरातल्या कृपया करून देऊ नका। काही लोक जाणून बुजून मागतात, तर काही लोक माहिती नसतं म्हणून मागतात, परंतु त्या लोकांना समजून द्या की आम्ही ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला देऊ शकत नाही, आम्ही ह्या वस्तू बाहेर देत नाही। अशा सगळ्या वस्तू तुम्ही लोकांना देणं नक्कीच टाळा। त्याचबरोबर धारदार वस्तू म्हणजे चाकू म्हणा किंवा इतर काही वस्तू ज्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही आपल्या घरातून इतरांना देऊ नका। शिवाय काही लोकांना सवय असते की आपल्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे आणि शेजारच्या लोकांचं पोळीपाट आणि लाटणं मागावं, तर बघा ह्या ज्या सगळ्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत ह्या लोकांना देऊ नये। तर ह्या सगळ्या वस्तू आहेत। आता काही लोक आपल्या घरातलं लोणचं न खाता इतरांच्या घरातलं लोणचं खाण्यासाठी मागतात।
तुम्ही छान बनवलं आहे, आम्हाला लोणचं द्या. बघा लोणच्यात सगळं काही असतं, सगळे मसाले असतात. त्यामुळे आपल्या घरातले कुठलेही मसाले किंवा कुठल्याही भाज्या किंवा कुठलेही लोणची हे जे प्रकार आहेत हे शक्यतो कोणाला देऊ नका. बरेच लोक दुसऱ्यांचे कपडे मागून घालत असतात, तर असे सुद्धा कपडे कुणी जर तुमच्याकडे मागत असेल घालण्यासाठी तर ह्या वस्तू देऊ नका. शिवाय ज्या सौभाग्याच्या सगळ्या वस्तू आहेत, मग ते पायातले जोडवे असू द्या, पैंजण असू द्या, गळ्यातलं मंगळसूत्र असू द्या, कुठल्याही वस्तू इतरांना वापरण्यासाठी एक दिवसासाठी काय तर त्या कधीच देऊ नका. सरळ म्हणून द्या की ह्या सगळ्या वस्तू मी इतरांना देत नाही, तुम्ही दुकानात जाऊन विकत आणून देऊ शकता. अशा गोष्टी नक्कीच शेजाऱ्यांना, आजूबाजूंना किंवा ज्या कोणी तुमच्या नात्यातल्या लोक तुमच्या समोर राहत असतील, सोबत राहत असतील, तर तुम्ही देऊ नका. तुमची जाऊबाईसुद्धा वेगळी राहत असेल तर तिलासुद्धा देऊ नका. फक्त तुम्ही ही वस्तू तुम्ही तुम्ही स्वतःच्या घरात वापरू शकता. आजचा छोटासा व्हिडिओ ज्याने तुम्हाला कळलं असेल की कसे लोक आहेत जे आपल्याकडे आपल्या वस्तू मागतात आणि आपला नाश करण्याचा ते लोक मार्ग शोधत असतात, आणि ह्या गोष्टी तुम्ही इतरांना देऊ नका. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.